विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जे कराल ते परफेक्ट करा. इथून पुढं आता खूप कमी वेळ उरलाय, बरोबर आहे? मग आपल्याला जो काही अभ्यासाला वेळ द्यायचा आहे, जो आपण 2 तास, 3 तास, 4-5 तास जो अभ्यास करतोय ना, तो परफेक्ट हवाय. मला बोलायचं आहे इंटिग्रेशन बद्दल. मी तुम्हाला सांगू का, माझ्या एका स्टुडंटने मला हा डाउट विचारला बरं का, की आय इक्वॉल्स टू इंटिग्रेशन 1/5 मायनस 4 कॉस एक्स डीएक्स. ओके. मी लगेच इमिजिएटली त्या मुलाला भरमसाठ फॉर्म्युले विचारले. मी त्याला विचारलं, "चल मला sin 2x चा फॉर्म्युला सांग." ओके. त्याला पटकन क्लिक नाही झाला. सोपा फॉर्म्युला आहे. नाही क्लिक झाला. एकानं सांगितलं लगेच मला, "तू sin x cos x." मी म्हटलं, "तो नको आहे फॉर्म्युला मला." "मग?" "अजून एक फॉर्म्युला आहे." "आठवा." म्हटलं. "ठीक आहे." नाही आठवलं, जाऊ दे. मी लगेच त्यांना cos 2x चा सुद्धा फॉर्म्युला विचारला. ओके. त्यांचा चेहरा असा होता, की "सर आम्ही तुम्हाला इंटिग्रेशन मधला फॉर्म्युला न्यूमेरिकल विचारतोय. तुम्ही आम्हाला हे का विचारताय?" तर सांगू का तुम्हाला? मी आत्ताच काय बोललो, की जे करायचं ते परफेक्ट करायचंय. हा एक टाइप आहे ना, आपल्याला सगळ्या बेसिक गोष्टी करायला लावतोय. कुठल्या ते सांगतो. sin 2x चा फॉर्म्युला आहे 2 tan x बघा अपॉन 1 प्लस बरं का बाळांनो tan स्क्वेअर x आणि cos 2x चा फॉर्म्युला आहे 1 मायनस tan स्क्वेअर x बघा 1 मायनस tan स्क्वेअर x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x आणि जर मी tan ला जर टी पुट केलं बघा जर मी tan ला टी पुट केलं तर मला sin 2x चा फॉर्म्युला 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर मिळेल की नाही बाळांनो? क्लिअर? मग मला सांगा बघू. मग cos 2x चा फॉर्म्युला काय मिळेल मला? मग cos 2x चा मिळेल 1 मायनस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर. ओके. खूप इम्पोर्टंट आहे. या टाइपसाठी आपल्याला त्याची गरज आहे. आता समजून घ्या बरं का बाळांनो, sin 2x दिलंय मी. जर मी आता इथे जर cos x आहे आणि मी तो तुम्हाला cos 2x चे फॉर्म्युला देतोय. नीट ऐका. जर मला cos x चा फॉर्म्युला लिहायचा असेल ना, तर तो असा लिहावा लागेल 1 मायनस टॅन स्क्वेअरच. 1 प्लस टॅन स्क्वेअर पण थांबा लिहिणार आहे अजून मी. cos 2x असेल तर 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स होतं. म्हणजे इथं जी व्हॅल्यू आहे ना, त्याचा हाल्फ तिकडे आहे. आहे की नाही? मग ऑलरेडी इथं x असेल, तर इथं येणार x/2, इथं येणार x/2. मग त्या केसमध्ये टॅन x/2 ला तुम्ही टी पुट करणार आहे लक्षात घ्या. मग परत तेच मिळेल की नाही 1 मायनस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअर आहे की नाही? बरं, मग हे बेसिक मी तुम्हाला सांगितलं. पण थांबा, माझा अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, की 1/, बघा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स 1/, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स आणि 1/, बघा एक्स स्क्वेअर प्लस आता प्लस लिहायचं असेल तर ठीक आहे. ए स्क्वेअर अगोदर लिहा, एक्स स्क्वेअर नंतर लिहा. त्यात काही इश्यू नाहीये की नाही? हे 3 फॉर्म्युले येतायत का मला सांगा? नाही येत. मी घेणार आहे. मी तुम्हाला सांगू का? एका व्हिडिओमध्ये माझा जो व्हिडिओ असतो ना, मी क्लिअरली आहे ते तुम्हाला सांगतो. 3 मिनिटाचा एव्हरेज व्ह्यू टाईम आहे. फार वाईट वाटतंय, की मुलं बघतायत नाही, थोडा वेळ बघतायत, व्हिडिओ स्किप करतायत. ओके, काही मी नाराज नाहीये तुमच्यावर. पण एका व्हिडिओत मी काय केलं माहितीये का, शिकवलंय आणि 12व्या-13व्या मिनिटाला म्हणजे जेव्हा व्हिडिओ संपत आला होता ना, तेव्हा मी मुलांना विचारलं, की "तुमचा कॉन्फिडन्स वाढल्यासारखं वाटतं ना तुम्हाला? तर तसं कॉमेंट करा." आणि माझा कॉन्फिडन्स तुम्ही एवढा वाढवलाय, का सांगू का? कारण कितीतरी मुलांनी कॉमेंट केलंय, की "सर खरोखर खूप कॉन्फिडन्स आलाय. तुम्ही असेच लेक्चर्स घ्या." बास. एक जरी कॉमेंट आलं ना, तरी माझ्यासाठी ते खूप इम्पोर्टंट आहे आणि खूप कॉमेंट आले. म्हणजे हा व्हिडिओ पण मला माहिती आहे ती मुलं शेवटपर्यंत बघणार आहेत. काय होतं माहितीये का? प्रॉब्लेम मी तुम्हाला एका मिनिटात सॉल्व्ह करून देईन. नाही, एका मिनिटात म्हणजे म्हणतोय लगेच डायरेक्टली सॉल्व्ह करून देईन. पण नाही, त्यासाठी लागणारं बेसिक हे आहे. त्यासाठी हे फॉर्म्युले आले पाहिजेत. मी हे फॉर्म्युले सांगतो हां. बघा मी काय म्हणतोय, प्लस असेल तर 1/a आहे हे असं लक्षात ठेवा. पण जर मायनस मायनस असेल तर 1/2a, 1/2a असं आहे बरं का. 1/2a, 1/2a ओके. मग जर प्लस असेल तर तिथं टॅन इन्व्हर्स आहे प्लस सी. मी माझ्या ऑफलाईन क्लासेसमध्ये जे शिकवतो ते आहे तसं YouTubeवर टाकणार आहे. मग हे लेक्चर मोठं होणार आहे बरं का. गंमत सांगतो ऑफलाईनची. फॉर्म्युला बरोबर आहे बरं का भावानो. प्लस असेल तर टॅन इन्व्हर्स एक्स अपॉन ए. लगेच मी एका मुलाला हा फॉर्म्युला विचारला. तो काय बोलला माहितीये का? कॉट इन्व्हर्स. लय भारी तुमचं असतं लक्षात घ्या. डोकं तुम्ही असं वापरता इथं टॅन इन्व्हर्स आहे ना, मग इथं कॉट इन्व्हर्स असेल. नाही. तर त्या ठिकाणी आहे लॉग. इथं सुद्धा लॉग. जर मायनस असेल, तर या फॉर्म्युल्यामध्ये लॉग येणार आहे. आणि 1/2 ए कॉन्स्टंट बरं का.
पण शांतपणे बघा, इथं एक्सचा स्क्वेअर अगोदर आहे, म्हणजे मी एक्स अगोदर लिहितो, ए नंतर लिहितो. इथं एचा स्क्वेअर अगोदर आहे, मी ए अगोदर लिहितो आणि एक्स नंतर लिहितो. पण जर ए अगोदर असेल, तर वरती प्लस आणि खाली मायनस येणार आहे. पण जर एक्स अगोदर असेल, तर वरती मायनस, खाली प्लस येणार आहे. ओके. आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहेच की बाळांनो. आता व्हिडिओ पॉज करायचा. तुम्हाला माझ्याबरोबर अभ्यास करायचा आहे ना. मी ऑफलाईनच्या मुलांना जे शिकवलंय तेच तुम्हाला शिकवतोय. मग मी ऑफलाईनच्या मुलांना 15 मिनिटं वेळ दिला होता. हे लिहून काढा. रिवाईज करा, आठवण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि मग आपण त्या प्रॉब्लेमकडे जाऊया. पण अजून मी तुम्हाला प्रॉब्लेमकडे नेणार नाहीये. फॉर्म्युले तुमचे झालेत. आता सांगतो लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही टॅन x/2 ला टी पुट करायचंय तुम्हाला, त्याला पुन्हा डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचंय. तर इथं चेन रूल इम्पोर्टंट आहे. तुम्हाला सांगू का? पहिल्यांदा मला टॅनचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. सांगा बघू टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय? सेक स्क्वेअर. जे आहे ते लिहा. x/2 आणि इंटू जे काही x सोडून काहीही असेल ना, तर त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करावं लागतं. चेन रूल. इथं नुसतं x असतं तर xचं डेरिव्हेटिव्ह 1 ना 1 न मल्टिप्लाय केल्यावर फरक पडत नाही. पण इथं मी मल्टिप्लाय केलं xच्या डेरिव्हेटिव्हनं 1/t आणि 1/2 आणि टीचं डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. ते अपॉन dx इथे राहू देत. मग मी काय करतोय बघा, की हे dx इथंच ठेवतोय आणि हे लिहितो 2dt. बघा, हे 2 मी इथं आणलंय. 2dt. ओके. पण आता हे सेक स्क्वेअर इंटू चं अपॉन होईल. बरोबर आहे. पण सेक स्क्वेअर म्हणजेच की 1 प्लस टॅन स्क्वेअर. 1 प्लस टॅन स्क्वेअर. मग मी तुम्हाला सांगतो काय कळालं का तुम्हाला? सेक स्क्वेअर म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर. पण मी टॅनच्या ऐवजी टी लिहिलं कारण टॅनला तर टी पुट केलंय ना आपण. ओके. म्हणजे या टाइपच्या न्यूमेरिकलमध्ये ची व्हॅल्यू फिक्स आहे. 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. चला, मग आता तुम्हाला मी नेतो त्या न्यूमेरिकलकडं. ओके. काय न्यूमेरिकल होतं आठवा. I इक्वॉल्स टू 1 अपॉन 5 मायनस 4 कॉस एक्स डीएक्स. ओके. हे जे न्यूमेरिकल आहे ना बाळांनो, हा जो प्रश्न आहे ना, हां, हा 2024 च्या ना पेपरमधला आहे. तुम्ही वाय लर्न ॲप्लिकेशनवर तर 2024 चा मॅथ्सचा पेपर बघा. तुम्हाला हा प्रश्न सापडेल. पण त्याच पेपरमध्ये ह्याच्यातला एक हा किंवा हे मला आठवत नाही. प्रूफ विचारलंय. त्याच पेपरमध्ये प्रूफ विचारलंय 4 मार्काला. त्याच पेपरमध्ये न्यूमेरिकल आलंय 3 मार्काला आणि त्याच पेपरमध्ये 1 मार्काचा प्रश्न असतो ना, त्यात हा प्रश्न आलाय. तो आपण अगोदर सोडवूया. एक्स स्क्वेअर प्लस 25 आणि इथं डी-एक्स. ओके. हा प्रश्न 1 मार्काला आलेला आहे. तर मी तुम्हाला सांगतो बघा 1 अपॉन इथं एक्सचा स्क्वेअर आणि 25 कोणाचा स्क्वेअर आहे रे? 5 चा स्क्वेअर. ओके. मला सांगा दोघांच्या मध्ये कुठलं साइन आहे? प्लस. आता इथे ची व्हॅल्यू कोण आहे? 5. प्लस असेल तर काय होतं रे? 1/a. ची व्हॅल्यू 5 आहे. पुन्हा कोण? टॅन इन्व्हर्स. ओके. एक्स अपॉन 5 प्लस सी झालं. 1 मार्क मिळाला. लिहून घ्या हा प्रॉब्लेम. पण माझं ऐका. खूप सोपं आहे रे. पूर्ण मॅथ सोपं आहे. मी स्वतःहून घाबरलो होतो 11th-12th मध्ये. मी फेल व्हायचो मॅथ्समध्ये. पण इंजिनिअरिंगला तिथे पण प्रॉब्लेम झाले की. पण M3 तिथं पण प्रॉब्लेम झाले की. पण जेव्हा योग्य गाईडन्स मिळालं ना, मी मागे वळून बघितलंच नाही. तरी मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मॅथ्स म्हणलं की खूप इंटरेस्ट, आवड निर्माण होते बरं का. तुम्ही निर्माण करा. तर हा टाइप ओळखायचा कसं मी तुम्हाला सांगतो. हे 2 नंबर वेगळे-वेगळे पाहिजेत हां. इथं मला 5 नको आहे बरं का. 5 सोडून कुठलाही नंबर पाहिजे. मध्ये मायनस किंवा प्लस साइन काहीही असू दे. इथे साइन किंवा कॉस असू दे किंवा दोन्ही पण टर्म असू दे. साइन पण आणि कॉस पण दोन्ही पण चालतील लक्षात घ्या. मग हा टाइप दिसला, की लगेच मी लिहिणार आहे पुट बघा टॅन x/2 ला टी पुट करायचंय. ओके. मग लगेच मी लिहिणार देअरफॉर dx इक्वॉल्स टू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर लक्षात घ्या. ओके. चला, मग आता अजून मी लिहिणार आहे cos x इक्वॉल्स टू आठवा आपलं बेसिक झालंय. 1 मायनस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर आणि या टाइपमध्ये साइन पण चालतंय ना. साइन तर काय आलं असतं 2t. 2t आलं असतं अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके. चला ह्या व्हॅल्यू सगळ्या पुट करूया. मग I इक्वॉल्स टू 1 अपॉन 5 मायनस 4 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर. dx ची व्हॅल्यू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तो 2 कॉन्स्टंट आपण बाहेर लिहूया. ओके. 1 अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 ने याला मल्टिप्लाय करा. काय येणार? 5 प्लस 5 टी स्क्वेअर. -4 न आत मल्टिप्लाय करा. -4 पहिल्यांदा येणार
आणि 4t² होणार. ओके. आणि इथे लिहितो मी dt. मी असं केलं, की बऱ्याच जणांचे चेहरे चेंज झाले ऑफलाईनमध्ये. त्यांना कळलं नाही, सर क्रॉस मल्टिप्लिकेशन असं कसं? सांगतो. जेव्हा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल की नाही असं, तेव्हा याचा डिनॉमिनेटर 1 आहे. मग तुम्ही या ब्रॅकेटनं ह्याला मल्टिप्लाय करणार, ती ब्रॅकेट खाली येणार की मला माहिती आहे 1/1 + t². पण या ब्रॅकेटला मग ही ब्रॅकेट पुन्हा कॅन्सल होणार ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर कॅन्सल होणार आहे. स्टार्टलाच ह्याला ही ब्रॅकेट कॅन्सल करू नका. ओके. बरं, आता ऐका. काय शिल्लक राहिलंय मग 1/, हे 5t² आहेत आणि हे 4t² आहेत म्हणजे 9t² प्लस 1 असं आलं. ओके. प्लस आलं का? प्लस आलं की तुम्हाला ठीक आहे. प्लस आता मी हे करत बसलोय. मगाचा प्रॉब्लेम आठवतोय? प्लस 25 होतं. प्लस असेल तर 1/a असतं का ट्वाइस a असतं? असतं लक्षात घ्या. लॉग का टॅन इन्व्हर्स? टॅन इन्व्हर्स येणार लक्षात घ्या आणि x/a. मी काय म्हणतोय बघा, की मी काय करतो माहितीये का? बघा, काही जण याला 3t चा स्क्वेअर म्हणू शकतात. चालेल. काही प्रॉब्लेम नाहीये. येणार आहे आन्सर बरोबर. फक्त टीच्या कोएफिशियंटने डिव्हाईड करावं लागेल. पण मी काय करतो माहिती का बघा, चला मी 9 कॉमनच काढून टाकतो रे तिथं. म्हणजे इथं फक्त t² उरेल. इथं 9 नाहीये. तरी तुम्ही कॉमन काढलंय, तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला डिव्हाईड केलं पाहिजे 9 न. मग तो 1/3 चा स्क्वेअर आणि dt येणार. मग आता आन्सर काय येणार? 1/a. a कोण आहे तुमचा? 1/3. ओके. टॅन इन्व्हर्स T/A कोण आहे तुमचा? 1/3 आणि प्लस C हे तुमचं आन्सर. फक्त त्याचं सिम्प्लिफिकेशन कसं होणार? या 9 ला या 3 ने डिव्हाईड करा. म्हणजे इथं 2/3 येईल. हे रेसिप्रोकल करून 3 वर जाऊ दे. म्हणजे 3t होणार लक्षात घ्या. आलं का लक्षात? पण थांबा ना. ही स्टेप आपण पुढच्या पेजवर पुन्हा लिहूया बरं का. कशी होती का रे? 2 इंटू 1/9t² प्लस 1 dt. चेक करूया. हे तशीच आहे ना? मग एक काम करूया. 1/3t चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर dt. आता सोडूया आपण हां. हो, आन्सर काय? 1/a. ओके. मग 1/1 च येणार लक्षात घ्या. A1 आहे ना? इंटू टॅन इन्व्हर्स 3t/1 आणि टीच्या कोएफिशियंटने डिव्हाईड करा. पण डिव्हाईड केलं तर खालीच येणार ना डिनॉमिनेटर. लिहू का इथं 2/3 म्हणजे मला आन्सर काय मिळाले? 2/3 टॅन इन्व्हर्स 3t म्हणजे हे उलटं बरं पडतंय की रे कॉमन वगैरे काढण्यापेक्षा. बघा बघू हेच आन्सर पाठीमागे आलंय का बघूया आपण. येतंय ना बघा. 9 ला 3 डिव्हाईड करा 2/3 आलं. हे 3t होणार बरोबर आहे की नाही? म्हणजे येतंय की आन्सर बरोबर. म्हणजे हे उलटं बरोबर आहे. फक्त इंटिग्रेशन काढल्यानंतर टीच्या कोएफिशियंटनं डिव्हाईड करायला विसरू नका. बरं थांबा. आता व्हिडिओच्या शेवटी पुन्हा मी तुम्हाला विचारणार आहे. याचं प्रूफ पाहिजे. ओके. याचं प्रूफ पाहिजे का? ओके. तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणतोय ते? जर तुम्ही म्हणाल "हो सर याचे प्रूफ द्या." तर लगेच नेक्स्ट लेक्चरमध्ये याचं प्रूफ तुम्हाला दिलं जाणार आहे. विथ अगदी सिंपल भाषेमध्ये हे पण तुम्हाला मी करून दाखवतो. का माहितीये का? बरं आता थांबा ना. मी तुम्हाला आता होमवर्क देणार आहे बाळांनो, होमवर्क. मी ऑफलाईनला दिलं होतं. मी इंटिग्रेशन साइन काढत नाही. पहिल्यांदा आपण 1/5 - 4x 4 cos x ला इंटिग्रेट केलं. बरोबर ना? 5 - 4 cos x. मी तुम्हाला आता सांगतो. दुसरं न्यूमेरिकल आहे 5 + 4 cos x. तिसरं न्यूमेरिकल 5 - 4 sin x. चौथं न्यूमेरिकल आहे 5 मग हे कितीतरी न्यूमेरिकल्स या टाइपचे माझ्याकडे आहेत रे. पण मी काय म्हणतोय, ओपन करा ना टेक्स्टबुक. ओके. आता मी हेच न्यूमेरिकल तुम्हाला जाणून-बुजून देतोय इथं. I इक्वॉल्स टू 1/5 - 4 cos 2x dx. केला ना बदल? कारण हे पण सांगणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. 14 मिनिटं होत आली आणि 14व्या मिनिटापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तुमचं मनापासून धन्यवाद बरं का. आणि रिक्वेस्ट मी तुम्हाला करतोय, तुम्ही सांगा पाहिजेत का प्रूफ? देणार तुम्हाला. आता इथं मी काय करतोय बघा, आता थांबा 1 मिनिटं. पुट काय लिहिलंय रे? टॅन x/2 ला टी पुट केलंय. कारण इथं cos x होतं म्हणून. इथं ऑलरेडी cos 2x आहे. म्हणजे मी आता टॅन x ला टी पुट करणार. मग टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कोण? sec²x dx इक्वॉल्स टू dt. इथं चेन रूलची गरज नाहीये. मगाशी x/2 होता म्हणून चेन रूल वापरला. आता dx इक्वॉल्स टू हे dtच राहणार. 2 नाही येणार. sec² इथं खाली येणार. पण sec² म्हणजे 1 + tan². cos 2x चा फॉर्म्युला आम्हाला माहिती आहे. 1 - t², 1 + t². याच्या पुढचं तुम्ही सोडवायचं. कसं सोडवणार? थोडंसं देतो करून. म्हणजे I इक्वॉल्स टू 1/5 - 4 तेच 1 - t², 1 + t².
आणि इंटू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. शेवटी ही ब्रॅकेट या ब्रॅकेटला कॅन्सल होणार, पण कधी? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून झाल्यानंतर. मग मी ॲट द एंड मी तुम्हाला सांगतो काय आपलं म्हणणं आहे, की जे कराल ते परफेक्ट करा. हां, नुसतं हे न्यूमेरिकल करायचं होतं, पण त्यासाठी सगळ्या बेसिक गोष्टी, सबस्टिट्यूशन, लागणारे फॉर्म्युले हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. सांगू का तुम्हाला? हे फॉर्म्युले तुम्ही केले ना, असा एक टाइप आहे बरं का, की इंटिग्रेशन 1 अपॉन खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन असते बरं का. हे आता मी असंच लिहायचं म्हणून लिहिलंय बरं का, समजून घ्या बरं का. असं आहे समजा. समजा. तर मग आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का, की ह्याची थर्ड टर्म ॲडजस्ट करावी लागते. मग ती ब्रॅकेट स्क्वेअर होतोय. मग मिळाल्या का 2 टर्म्स आपल्याला. मग समजा मध्ये प्लस येऊ शकतं किंवा मायनस. अरे मग किती मोठा टाइप कव्हर होईल तुमचा जर तुम्हाला हे फॉर्म्युले आले तर. आणि फॉर्म्युले नाही आहेत तर कसं होणार? प्रॉब्लेम आहे. माझा स्वतःचा वैयक्तिक तो प्रॉब्लेम झाला होता. मला फॉर्म्युलेच येत नव्हते. तर कसं सॉल्व्ह होईल, आहे की नाही? बरं, मग आता मी आहे तुमच्या बरोबर. तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय. मला ते बघून आनंद होतोय. ऑल द बेस्ट.